आकाशवाणी ट्रॅव्हलमध्ये स्वागत आहे तुमचं। आणि आज आपण चाललेलो आहोत अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यामध्ये आणि तिथे आपण जाणार आहोत जे अगस्ती ऋषींचं देवस्थान आहे, अतिशय प्रसिद्ध आहे। म्हणजे अगस्ती ऋषींमुळेच अकोलेला ओळखलं जातं, कारण की जे अगस्ती ऋषी होते तुम्हाला तर माहितीच आहे, महाभारतात आणि रामायणात त्यांना खूप महत्त्व आहे आणि पुराणांमध्ये सुद्धा त्यांचा खूप उल्लेख आहे। तर ते प्रत्यक्ष अकोलेमध्ये त्यांचं वास्तव्य होतं आणि तिथे तपश्चर्यासुद्धा करायचे आणि बराच इतिहास आहे, तो आपण पुढे गेल्यानंतर जाणून घेणार आहोत। आणि जिथे त्यांची तपोभूमी होती तिथे आता खूप मोठं देवस्थान म्हणजे डेव्हलप करण्यात आलेलं आहे। म्हणजे तिथे त्यांनी पहिला आश्रम तयार केला होता आणि तीच जागा आता ओळखली जाते अगस्ती ऋषींचं देवस्थान। आणि हे बघा, आता मी बाईकने चाललो आहे आणि आजची सोलो राईड आहे, आपली सोबत कोणी नाही आहे। तर नाशिकवरून निघालो आहे, 70 किलोमीटरचा प्रवास आहे। तर या ब्लॉगमध्ये आपण अगस्ती देवस्थानाबद्दल पूर्ण माहिती जाणून घेणार आहोत आणि त्याचबरोबर तिथलं चित्रीकरण करणार आहोत। ड्रोनसुद्धा घेतले सोबत, ड्रोन शॉट्स घेणार आहोत। माहीत नाही शूट करू देतात की नाही, पण प्रयत्न तर आपण पुरेपूर करणार आहोत। तर चला आता लवकरच पोहोचूया तिथे आणि पुढची माहिती तिथेच जाणून घेऊ। अगस्ती देवस्थान हे अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात प्रवरा नदीच्या किनारी वसलेले एक प्राचीन श्रद्धास्थान आहे। रामायण काळातील महान तपस्वी अगस्ती ऋषी यांची ही तपोभूमी मानली जाते। असे सांगितले जाते की देवी देवता देखील त्यांच्या सामर्थ्यापुढे नतमस्तक होत असे। पुराण कथांनुसार अगस्ती ऋषींनी अकोले येथे वास्तव्य केले होते आणि त्यांचा आश्रम याच ठिकाणी स्थित होता। आज जे अगस्ती देवस्थान आहे तेच त्यांचे प्राचीन आश्रमस्थान मानले जाते। त्यामुळे या ठिकाणाला विशेष धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे। निसर्गरम्य वातावरणात वसलेले हे ठिकाण शांतता आणि अध्यात्म यांचा संगम आहे। तर मंडळी हे बघा, आता आपण अगस्ती ऋषींचं जे मंदिर आहे त्याच्या बाहेरच आहे आणि इथले जे स्थानिक रहिवासी आहेत, तर काय नाव तुमचं? प्रशांत यादव। ओके, तर तुम्ही इथंच राहतात? हो, इथेच राहतो। ओके, तर स्थानिकांना इथली जी प्रॉपर माहिती आहे ती आपण घेण्याचा प्रयत्न करू, तसं आपण त्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहोत। तर या मंदिराचं म्हणजे काय नक्की महत्त्व आहे? अगस्त्य ऋषी म्हणजे भरपूर प्राचीन, रामायणामध्ये महाभारतामध्ये यांचा उल्लेख सापडतो। बरोबर। तर इथं प्रभू रामचंद्र 3 वेळेस येऊन गेले। अच्छा। पहिल्यांदी वनवासाला जाताना, दुसऱ्यांदी सीतामातेला सापडताना आणि तिसऱ्यांदी वनवासावरून रिटर्न आले तेव्हा इथं 2 कुंड आहे, एक रामकुंड म्हणून आहे आणि इकडे सीतामातेला आंघोळ करण्यासाठी अगस्त्य ऋषींनी बाण मारला। बाण मारल्याच्या नंतर इथं प्रभू रामचंद्राला आंघोळ करण्यासाठी पाणी निघालं। इथं जे खाल्लं कुंड आहे ते, आणि इथं सीतामातेला आंघोळीसाठी बाण मारून पाणी काढलं, तिथं सीतामातेने आंघोळ केली। ओके ओके। तर एवढं मोठं वैशिष्ट्य ह्या जागेचं आहे। अच्छा, आणि इथं कुठले कुठले मंदिर आहे? प्रभू रामचंद्र आहे, लोकमुद्रा माता आहे, अगस्त्य ऋषी आहे, सीतामाता आहे, बजरंगबली महादेव आहे। अच्छा, म्हणजे इथे त्यांनी स्वतः इथं रहिवास केलेला आहे? हो, अगस्त्य ऋषींनी प्रॉपर इथं रहिवास केलेला आहे। भरपूर काय असं घेण्यासारखं आहे, भरपूर लांबून लांबून लोक येत असतात इथं। अच्छा अच्छा। आणि याची यात्रा पण भरते? यात्रा असते शिवरात्रीच्या काळामध्ये, 4-5 लाखाची गर्दी असते। अरे बाप, हां, तसं देवस्थान तर बघून वाटतंच आहे, मी ऐकलेलं आहे तसं यात्रा असते। अच्छा, आणि सध्या कोण बघतं मंदिराचं म्हणजे ट्रस्ट? आता इथले ट्रस्टचे जे मेन आहे केडी धुमाळ साहेब म्हणून आहे, वकील आहे ते, त्यांच्या अंडर चालतं सर्व। तर मंडळी, इथली जी ट्रस्ट आहे त्यांचं इथे कार्यालय आहे आणि इथले जे मॅनेजर आहेत त्यांनी आपल्याला परमिशनसुद्धा दिलेली आहे, त्यामुळे आता प्रॉपर आपण शूट करू शकतो। आणि इथेच भक्त निवास पण आहे ना? अच्छा, म्हणजे जे बाहेरून जे लोक भक्त येतात तर त्यांची इथं राहण्याची पण व्यवस्था आहे। तर हे बघा, इथे भक्त निवाससुद्धा आहे। जर तुम्ही लांबून येत असाल तर इथे तुम्ही संपर्क करून यांच्यातर्फे इथे राहण्याची सुद्धा व्यवस्था घेऊ शकता। रामायण काळातील सप्त ऋषींमध्ये श्रेष्ठ मानले जाणारे महर्षी अगस्त्य ऋषी यांनी भारतातील अनेक ठिकाणी तपश्चर्या करून वास्तव्य केले। त्यामुळे आजही देशभरात त्यांच्या अनेक पवित्र मंदिरांचा उल्लेख आढळतो। महाराष्ट्रात नाशिक, अहिल्यानगर आणि नागपूर इथे त्यांची मंदिरे आहेत। त्यापैकी अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले येथील प्रवरा नदी काठावरील अगस्त्य देवस्थान विशेष प्रसिद्ध आहे। असे सांगितले जाते की दंडकारण्याच्या या भागात महर्षी अगस्त्य यांनी प्रथम मानवी वसाहत निर्माण केली होती। तसेच लंकेवर विजय मिळवल्यानंतर भगवान श्रीराम, लक्ष्मण आणि माता सीता परत जात असताना येथे येऊन त्यांनी अगस्त्य ऋषींचे दर्शन घेतले होते। स्कंद पुराणानुसार देवतांच्या विनंतीवरून महर्षी अगस्त्य काशीहून दंडकारण्यात आले आणि त्यांनी नाशिक व अहिल्यानगर परिसरात वास्तव्य केले। वनवासाच्या काळात श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांनीही त्यांची भेट घेतली। त्यावेळी त्यांचे वास्तव्य नाशिकमधील अंकाई किल्ल्यावर होते। असे मानले जाते की येथे श्रीरामांनी मुक्काम केला आणि अगस्त्य ऋषींनी त्यांना रावण वधासाठी मार्गदर्शन केले
व दिव्य शस्त्रास्त्रे व कधीही न संपणाऱ्या अखंड बाणांचा साठा दिला. तर मंडळी बघू शकता आता आपण मंदिराजवळ आलो आहे आणि मागून सुद्धा प्रवेश आहे. म्हणजे जे गाडी घेऊन येतात ना ते इकडनं येतात. हे बघा इथे डायरेक्ट थेट गाडी लावून आपण मंदिरात जाऊ शकतो आणि त्या बाजूने पायऱ्या आहेत, तर तुम्ही पायऱ्या चढूनसुद्धा मंदिराजवळ येऊ शकतात. तर आता हे जे मुख्य मंदिर आहे ऋषींचं तिथे आपण पहिलं जाऊया. तर हे बघा आता मंदिराच्या आतमध्ये आलेलो आहे आणि मधला परिसर तुम्ही बघू शकता एकदम जबरदस्त आहे आणि खूप प्रसन्न वाटेल तुम्हाला इथे आल्यानंतर. इथे ना त्यांचं जो एकंदरीत जीवनपट होता ना त्यांचं इथे पूर्ण चित्रीकरण म्हणजे चित्र लावण्यात आलेलं आहे, त्याद्वारे तुम्ही पूर्ण कथा समजू शकता. आणि हे बघा एवढा मोठा हा परिसर आहे, इथे आरामशीर बरेच भक्त इथे बसू शकतात. म्हणजे जेव्हा इथे कार्यक्रम होत असतील तेव्हा इथे भरपूर म्हणजे जनसंख्या असेल. तर मंडळी बघू शकता आता मंदिराचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे, ॲक्च्युअल प्रवेशद्वार हे आहे, पण आहे ना इथे पायऱ्या आहेत. हे बघा इथे आहे ना खाली पायऱ्या आहेत, तर तुम्ही तिथेसुद्धा गाडी पार्क करून वरती येऊ शकता. बरेच भक्त इथेच म्हणजे इथूनसुद्धा वरती जातात आणि वरती चढल्यानंतर बघू शकता इथे प्रवेशद्वार आहे. प्राचीन काळापासूनच हा परिसर अगस्त्य ऋषी यांची तपभूमी म्हणून ओळखला जातो. मंदिर अत्यंत जुने असून त्याची उभारणी त्रेतायुगात झाल्याचे मानले जाते. काळानुसार अनेक वेळा दुरुस्ती आणि नूतनीकरण झाल्यामुळे आज मंदिराला सध्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. अकोले शहराच्या सीमेवर वसलेले हे मंदिर थोड्याशा उंच ठिकाणी आहे. मंदिराभोवती तटबंदी असून सुमारे 25 ते 30 पायऱ्या चढल्यानंतर दर्शन मंडपात प्रवेश होतो. पुढे प्रशस्त सभामंडप असून त्याच्या भिंतीवर स्कंद पुराणातील महर्षी अगस्त्य त्यांच्याशी संबंधित माहिती व चित्रे पाहावयास मिळतात. दर्शन मंडप आणि सभामंडप हे नंतरच्या काळात बांधले गेले आहेत. त्यानंतर सुमारे 5 फूट उंचीवर मूळ मंदिर आहे आणि त्याहून आणखी उंचावर गर्भगृह स्थित आहे. गर्भगृहातील सुंदर मखरात महर्षी अगस्त्य यांची संगमरवरी मूर्ती प्रतिष्ठित आहे. दररोज या मूर्तीला पारंपरिक वस्त्र, गळ्यात रुद्राक्षांच्या माळा आणि डोक्यावर फेटा परिधान केला जातो, ज्यामुळे मूर्ती अत्यंत प्रसन्न आणि आकर्षक दिसते. मूर्तीसमोर अगस्त्य ऋषींच्या पादुका ठेवल्या आहेत. भाविकांना मूर्तीच्या जवळ जाण्याची परवानगी नसल्याने भाविक पादुकांचे दर्शन घेऊनच आपली श्रद्धा व्यक्त करतात. मंदिरातलं दर्शन झालेलं आहे आणि खूप छान दर्शन झालं, म्हणजे जास्त गर्दी पण नव्हती आणि खूप प्रसन्न वाटलेलं आहे आतमध्ये. आणि हे बघा इकडे मेन मंदिर आहे आणि त्याच्या बाजूलाच इथे हे बघा अमृतेश्वर मंदिर आहे आणि त्याच्या बाजूला विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे. तर तिथेसुद्धा आता आपण दर्शन घेतो आहे आणि आजूबाजूचा परिसर पण खूप छान आहे, खूप छान डेव्हलपमेंट केलेली आहे आणि म्हणजे निसर्ग सौंदर्य तर नेक्स्ट लेवल आहे. त्यामुळे नक्की व्हिजिट करा, खूप शांत वाटेल तुम्हाला इथे. तर मंडळी अगस्त्य ऋषींचं जे आश्रम आहे, मंदिर आहे, तिथून दर्शन घेऊन आपण आता चाललो आहे. जे राम लक्ष्मण सीता म्हणजेच लक्ष्मीनारायण मंदिर आहे आणि इथं बघा मंदिराच्या समोरूनच इथे जाण्यासाठी रस्ता आहे. या दादांचं जी इथेच शॉप आहे तर त्याच्या बाजूनेच इथे रस्ता आहे. तर जेव्हा तुम्ही इथे याल, कारण की इथे बघू शकता इथे जास्त काही दुकानं वगैरे नाही आहे, तर यांच्याकडे तुमच्याकडे काय काय खाण्यापिण्याच्या वस्तू वगैरे ओके, तर यांच्याकडे नाश्त्याची वगैरे सुद्धा सोय होते. त्यानंतर जेवण पण तुम्ही जर गरज पडली तर हां त्याचीसुद्धा व्यवस्था करू शकता. तर चला आता इथून आपण खाली जाऊ आणि कसं आहे ते मंदिर बघू. तर मंडळी बघू शकता आता जे मुख्य मंदिर आहे ऋषींचं तिथून आपण खाली आलो आहे आणि इथे आहे लक्ष्मीनारायण मंदिर म्हणजे राम लक्ष्मण सीतेचं मंदिर. अरे बघा जसं आपण गेटमधून आतमध्ये येतो, हे बघा इथे एक छोटंसं कुंड आहे आणि मुख्य कुंड जे आहे हे बघा ते इथे आहे. बघू शकता किती जबरदस्त आहे. म्हणजे हे जे आतमधलं कुंड आहे ते प्राचीन आहे आणि इथे नंतर डेव्हलपमेंट करून हे बघा इकडे पूर्ण अशी डेव्हलपमेंट केलेली आहे. तर जेव्हा इथे यात्रा वगैरे भरते किंवा जे भाविक बाहेरून येतात ते इथे स्नान वगैरे करतात. असं मानलं जातं की इथेच ऋषींनी बाण मारून हे कुंडाची स्थापना केली होती, कारण की त्यांना पाण्याची आवश्यकता होती. आणि हे बघा इथे मेन मंदिर आहे. आता मस्तपैकी सनसेटसुद्धा होतं. हे बघा वातावरण जबरदस्त झालं आहे.
तर मंडळी, अगस्ती ऋषींचं जे मंदिर आहे त्याच्यासमोर इथे लोपामुद्रा मातेचं मंदिर आहे आणि ह्या त्यांच्या पत्नी होत्या, त्यांचंसुद्धा इथे मंदिर बांधण्यात आलेलं आहे, म्हणजे अगदी समोरच आहे. तर इथे येऊनसुद्धा तुम्ही दर्शन घ्या. तर मंडळी, अशा प्रकारे इथलंसुद्धा आपलं दर्शन झालेलं आहे आणि आता त्याचबरोबर सायंकाळसुद्धा झालेली आहे. आणि खूप धन्यवाद दादा तुमचे, आपल्यासाठी यांनी भरपूर त्यांचा वेळ दिला, कारण की त्यांचंसुद्धा शॉप आहे, पण प्रत्येक मंदिरामध्ये ते आपल्यासोबत आले आणि माहितीसुद्धा दिली. तर खूप खूप धन्यवाद तुमचे. तर अशा प्रकारे आपला ब्लॉग या ठिकाणी समाप्त झालेला आहे आणि बऱ्यापैकी मी तुम्हाला दाखवलेलं आहे. आल्याबरोबर आपण ड्रोन शॉट्स पहिले घेतले, कारण की आपल्याला यायला सायंकाळ झाली, त्यामुळे ड्रोन शॉट्ससुद्धा तुम्ही बघितले असतील आणि मंदिराची जी काही माहिती आहे तीसुद्धा आपण बघितलेली आहे. तर अशा प्रकारे जाण्याची वेळ झालेली आहे आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि नक्की कळवा की तुम्हाला मी दिलेली माहिती आणि मंदिर दाखवलं ते तुम्हाला कसं वाटलं. तर पुढच्या ब्लॉगमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत, त्यासाठी तुम्ही चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा जर तुम्हाला असे कंटेंट आवडत असतील, माझे कंटेंट आवडत असतील. आणि इंस्टाग्रामवरसुद्धा तुम्ही मला फॉलो करू शकता, डिस्क्रिप्शनमध्ये मी ID देत आहे, तर तिथं जाऊन तुम्ही इंस्टाग्रामवरसुद्धा व्हिजिट करू शकता. तर भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.